अनुश्री मानेचा झालाय वांदा, भाऊने काढली लायकी आणि घराबाहेर काढण्याची दिली धमकी। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसच्या घरामध्ये अनुश्री माने सोबत भाऊच्या धक्क्यामध्ये असा काय किस्सा झालेला आहे की रितेश भाऊनी डायरेक्टली अनुश्री मानेला घराबाहेर हाकल्याची धमकी दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर तुम्हाला माहिती मित्रांनो की आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख येतात आणि ज्यांनी ज्यांनी चुकी केली आहे त्याला एक हार्ट अटॅक धक्का देऊन जातात। तर मित्रांनो, आज रितेश भाऊ हे बिग बॉसच्या घरामध्ये आले आणि भाऊच्या धक्क्यामध्ये त्यांनी दिला अनुश्री मानेला सगळ्यात मोठा धक्का। ते बोलले की अनुश्री, तू जेव्हा आत गेली होती त्यावेळी मला असं वाटलं होतं की एक डिसेंट मुलगी आणि एक सातारा जिल्ह्यामधून एक चांगली मुलगी बिग बॉसच्या घरातून जाईल आणि तो शो गाजवेल, पण तुझ्याकडून जे अपशब्द ऐकायला भेटत आहे, तू ज्या प्रकारे दीपाली सोबत, राकेश सोबत, प्राजक्ता सोबत अँड इवन तू बाकी सागरदादा सोबत ज्या पद्धतीने बोलत आहे त्या पद्धतीवरूनच तुझ्यावर काय संस्कार केलेले आहेत मला असं बोलूशी नाही वाटत, पण मला बोलावं लागतंय की तुझ्यावर जे संस्कार केलेत त्याच्यावर पण मला डाऊट येत आहे। तर मित्रांनो, असं बोलल्यानंतरच अनुश्री मानेला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यातून फक्त पाणी यायचं राहिलं होतं। त्यानंतर मित्रांनो, रितेश भाऊ हे बोलले की तुला वाटत आहे का की तू बाहेर खूप चांगली दिसत आहे, तर तुझ्या माहितीसाठी सांगतो की तू बाहेर खूप वाईट दिसत आहे आणि लिटरली लोक तुझ्या तोंडावर शेण घालत आहे। तू तुझ्या इंस्टाग्राम आयडी वर जा आणि त्याच्यावर कमेंट्स बघ। जशी तू बाहेर येशील तसंच तुला कळेल की तुझ्याबद्दल लोक काय काय बोलत आहेत आणि मला नाही वाटत की तू अशा पद्धतीने खेळत राहिली तर जास्त काळ तू बिग बॉसच्या घरात टिकशील। तर मित्रांनो, असं बोलत रितेश देशमुखनी एकदम रेड मिरची तिखट शब्दात अनुश्री माने हिची लायकी काढत हिचा अपमान करत तिला समजून सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की इतक्या तिखट भाषेत समजवल्यानंतर अनुश्री माने हिची बिग बॉसची भाषा बदलेल की नाही बदलणार? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।